ज्या महिला हे 19 तोडगे गुप्तपणे करतात त्यांचे आयुष्य सोन्यासारखे चमकते. घरात भरभराट आणि बरकत येते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या घरात समृद्धी आणण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे एक लिंबू 4 भागात कापा, त्यात मीठ घाला आणि रात्री काम संपल्यावर स्वयंपाकघरात एका कोपऱ्यात ठेवा. हे सलग 7 दिवस करा. या उपायाने संपूर्ण नकारात्मकता नष्ट होईल. दरिद्रीसुद्धा या उपायाने राजा बनतो. संपत्ती, धान्य आणि ऐशोआरामाच्या वस्तूंची कमतरता भासत नाही. घरात समृद्धी, आनंद आणि शांती नांदते. घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात देवी लक्ष्मीचा वास होतो. 2. घरामध्ये नकारात्मक बोलणे, शिव्या, शाप देणे हे टाळावे, कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तु म्हणत असतो. नंबर 3. लवंगा एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा. घरातील आजारपण आणि नकारात्मकता निघून जाईल. 4. दर गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हळदीने स्वस्तिक काढा. पगार टिकत नसेल तर तो टिकू लागतो. पैसा घरात येऊ लागतो. नंबर 5. घराच्या 4ही कोपऱ्यात थोडी पिवळी मोहरी टाका. घरातील कटकटी आणि विनाकारण होणारी भांडणे त्वरित थांबतील. नंबर 6. तुम्हाला हे फक्त सलग 4 गुरुवार करायचे आहे. चिमूटभर हळदपूड आणि 2 लवंगा घेऊन मातीचा दिवा तयार करा. फुलवातीचा दिवा लावा आणि त्यात वाटलेली हळद आणि 2 लवंगा ठेवा. मग भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे ध्यान करून तुळशीच्या रोपाजवळ हा दिवा लावा. असे केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. नंबर 7. घराच्या मुख्य दरवाजासमोर देवघर ठेवू नये. त्यामुळे देवाचे पावित्र्य भंग होते आणि पूजा केल्याची फलप्राप्ती मिळत नाही. नंबर 8. महिलांनो, तुम्ही तुमचे घर अशा प्रकारे आठवड्यातून एकदा पुसल्यास धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होईल. एका ग्लासात पाणी घ्या, त्यात थोडा कापूर घाला आणि ते चांगले उकळवा. नंतर ते घर पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्वच्छ पाण्यात ते मिसळा. तुम्ही घर आतून म्हणजे किचनपासून ते मुख्य दरवाजाच्या दिशेने पुसायला पाहिजे. दर महिन्याला असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता वाढते आणि घरात आनंद पसरतो. नंबर 9. रोज रात्री स्वयंपाकघरातील सर्व कामे झाल्यावर एका चांदीच्या भांड्यात थोडा कापूर आणि लवंग जाळा. यामुळे घरात पैशाची कधीही कमतरता भासणार नाही. नंबर 10. जर एखादी स्त्री दररोज संध्याकाळी आपल्या घरातील देवघरात तुपाचा दिवा लावून ओम श्रीं ह्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत असेल तर तिच्या पतीला तिची साथ मिळेल. घरात धन आणि पैशाची कधीही कमतरता भासणार नाही. देवी लक्ष्मी घरात अवतरेल आणि घर नेहमी आनंदाने भरून राहील. नंबर 11. बाथरूममध्ये एका काचेच्या वाटीत खडे मीठ भरून ठेवा. दर 15 दिवसांनी बदला. घरातील वास्तुदोष आणि ताणतणाव दूर होईल. नंबर 12. घरात समृद्धी नांदेल आणि सर्व कामे पूर्ण होतील. जर दुर्दैव तुमचा पिच्छा सोडत नसेल तर एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरा, त्यात थोडे तांदूळ आणि थोडी हळद घाला आणि ते सूर्यदेवाला अर्पण करा. 43 दिवस असे केल्याने तुमचे भाग्य नक्कीच उजळेल. नंबर 13. जर तुमचे कोणतेही काम बऱ्याच काळापासून अडकले असेल तर कोणत्याही मंगळवारी तुमच्या घरातील देवघरातील हनुमानाच्या मूर्तीखाली 9 अख्खे तांदळाचे दाणे ठेवा. यामुळे तुमचे अडकलेले काम नक्कीच पूर्ण होईल. नंबर 14. जर तुमच्या घरात बऱ्याच काळापासून समृद्धी नसेल आणि पैसासुद्धा टिकत नसेल तर 7 अख्खे तांदळाचे दाणे एका लाल कापडात बांधून तुमच्या पाकिटात ठेवा.
तुमच्या घरात आशीर्वादांचा वर्षाव सुरू होईल. नंबर 15, सर्व समस्यांचे निराकरण म्हणजे तुमची अनेक कामे पूर्ण होत नसतील आणि समस्या दूरच होत नसतील तर दररोज सकाळी खाली दिलेल्या 5 नावांचा जप करण्यास सुरुवात करा आणि घराबाहेर पडताना दारात उभे राहून या 5 नावांचा जप करा. तुम्हाला जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय सापडेल. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम वास्तुदेवताभ्यो नमः. ओम पितृदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमः. नंबर 16, मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी जर अखंड लवंग घेऊन कापूरसोबत जाळल्याने घरातील नेगेटिव्हिटी दूर होते आणि घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. नंबर 17, रविवार आणि सोमवारच्या दिवशी जर कापुरासोबत दालचिनी घरात जाळली तर यामुळे आपल्या घरात सुख आणि समृद्धी, आर्थिक परिस्थिती मजबूत होते. नंबर 18, गुरुवारी आणि शुक्रवारच्या दिवशी कापुरासोबत तमालपत्र जाळले तर घरामधील कुटुंबातील व्यक्तींमधील नातेसंबंध सुधारतात. नंबर 19, तवा. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील तवा कधीही उलटा ठेवू नये. यामुळे घरातील सुख आणि समृद्धीमध्ये अडथळे निर्माण होतात. तवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात तवा कधीही उलटा ठेवू नका. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि समस्या देखील वाढतात. असे म्हटले जाते की गरम तव्यावर किंवा तळण्याच्या भांड्यावर पाणी ओतू नये. असं केल्याने दुर्दैव ओढवते आणि धनाचा नाश होतो. मित्रांनो, या काही टिप्स आहेत, हे काही उपाय आहेत जे महिलांनी खास करून घरात केले, अवलंबले तर त्याचा नक्कीच फायदा होईल. घरातील नकारात्मकता नष्ट होईल, सकारात्मकता वाढेल आणि लक्ष्मी आपोआपच घरात वास करेल. ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि इतरांमध्ये शेअर देखील करा. चॅनलवर जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.